फलटण शहराची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। निवडणुका नसल्याने नगराध्यक्ष नगरसेवक अस्तित्वात नाही। सगळा कारभार हा मुख्याधिकाऱ्याच्या प्रशासक म्हणून हातात गेलेला आहे आणि फलटणचा मुख्याधिकारी हा वेडसर मुख्याधिकारी फलटणला लाभलेला आहे। ह्याला डोक्याचा भागच नाही, कर्तव्याची जाणीवच नाही। त्यामुळं मी म्हणेल की फलटणच्या मुख्याधिकारी बाबतीत जर म्हणायचं झालं तर आंधळं दळतंय कुत्रपीठ खाते। थोडक्यात सांगायचं झालं तर सातत्याने मुख्याधिकारी रजेवर आहेत। म्हणजेच काय, मुख्याधिकारीची रजा फलटणकर भोगतोय सजा। तसं एक पाहता तसं जर बघायला गेलं तर हा मुख्याधिकारी कधीच स्वतःच्या दालनात बसत नाही, कार्यालयात बसत नाही। सगळ्या ठेकेदाराला घेऊन एका खासगी कॅफेमध्ये बसून कारभार करतोय। तिथं बसून टक्केवारी ठरतीये, त्या पलीकडे जाऊन ठेका कुणाला द्यायचा हे तिथं बसून ठरतंय। स्वतःचे आप्तेष्ट नातेवाईकांना बोलवून ठेका भरायला लावला जातोय आणि त्याला ठेका कसा देईल असा प्रयत्न केला जातोय। या मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात येणाऱ्या 7 तारखेला तिथीनुसार 7 जूनला आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे। या दिवसापासून मुख्याधिकारी हटाव फलटण बचाव ही मोहीम हाती घेतली जाणार आहे। आदरणीय दादांकडे ह्याच्याबाबत तक्रार करणार आहे। आपण फलटणकरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा ही विनंती।